गुड मॉर्निंग. आजचा प्लॅन काय ठरलेलाच होता सर, लवकर दुकान बंद करायचं आणि संध्याकाळी सज्जनगडावर जायचं. दोघंच होतो पण म्हणलं आता भावाला पण घेऊन जाऊ. भावाचा उपवास होता, संकष्टी होती, पण त्याला म्हणलं चल तू. आमच्या गावापासून सज्जनगड फक्त 7 ते 8 किलोमीटर आहे. सज्जनगडला जायचं कारण म्हणजे अमृत महोत्सव होता, त्यामुळे कार्यक्रम होते. असं रात्रीचं कुठल्याच गडावर गेलो नाही, म्हणलं आता यंदा तरी जावं. मग निघालो लगेच. भावानं गाडी पार्किंग केली आणि वर निघालो आम्ही. तिथं मस्त अशी कमान केली होती आणि स्वागताचे फलक लावले होते. खुष्कीच्या मार्गाने वर गेलो आम्ही. दोघांना सवय होती म्हणून काना गडचड होती. मी आपले व्हिडिओ बनवून निवांत मागणं चालू होतं. लाईटिंग वगैरे मस्त असं केलं होतं झाडावर. भावानं मध्ये व्हिडिओमध्ये यावं तरी एक जण गेला लपूनच बसला, लाजतच होता लय. कसं तरी बाहेर आणला आणि गडबून त्याला घेतला व्हिडिओमध्ये. बघा लाजतोय कसं. रात्रीचं गडावर आलो त्यामुळे वेगळाच माहोल होता. अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती केली होती इथं. पादत्राणांना त्यांची जागा दाखवून आम्ही पुढे निघालो. बघायच्या आधी सगळ्यांना लागली भुका, म्हणून ते सगळे प्रसाद घ्यायला गेलो. भली मोठी लाईन होती. आता म्हणलं ह्यातून कधी पेटायचा आपल्याला प्रसाद. जवळ आल्यावर बरं वाटलं आणि प्रसाद घेतला. ते 2 पोरं जेवायला बसले, एकाला जातच नव्हतं म्हणून रडत बसलेला, ते दुसरा चिडवतो. राम मंदिराची आणि रामलल्लाची हुबेहूब प्रतिकृती केली होती. त्या काकांचा फोटो काढायला लावला भावाला. सगळे फिरून जाताना घरी जाताना म्हटलं मसाला देतो. मसाला दूध काय भेटला नाही म्हणून बदाम शेक प्याला. पैसे मलाच द्यायला लावलं दोघांनी. घरी येता येता ह्याला आठवलं उसाला पाणी सोडलंय आणि तिथंच दारू देत बसला.